वर्षभरामध्ये आपण सातबारा जिवंत करणे म्हणजे त्यावर वारस लावणे आहे किंवा अज्ञान पालक कमी करणे आहे, महिलांच्या वारस नोंदणी घेणे, याचे आपण जवळपास 410 सातबारांवर काम केलेलं आहे। वर्षभरात आपण 138 क्षेत्रस्ते या तालुक्यात मोकळे केलेले आहेत। गावातील नकाशांना क्रमांक द्यायचा एक महत्त्वाकांक्षी कार्यक्रम महाराष्ट्र शासनाने सुरू केला आहे। त्यामध्ये आपण 1464 रस्त्यांना आता क्रमांक दिलेले आहेत आणि ते कायमस्वरूपी आपल्या रेकॉर्डला आता हे रस्ते लागलेले आहेत। ॲग्रीस्टॅक मध्ये 51,267 शेतकऱ्यांची नोंदणी पूर्ण झालेली आहे। अजूनही काहीची जी अडचणी आहेत, केवायसीचे जे अडचणी त्या जर दूर झाल्या तर तेही शेतकरी आपल्या या ॲग्रीस्टॅक मध्ये रजिस्टर होणार आहेत। विविध दाखलेमध्ये आपण तहसील कार्यालय आणि प्रांत कार्यालयाकडून शैक्षणिक कामासाठी नोकरीसाठी मोठ्या प्रमाणात दाखले घेतो, तर त्या असे आपण 27,357 दाखले गेल्या वर्षभरात दिलेले आहेत। नैसर्गिक अनुदान वाटप मध्ये आपण 49,597 शेतकऱ्यांना लाभ गेल्या वर्षभरात दिलेला आहे। संजय गांधी योजनेसाठी आपण 253 आणि श्रावण बाळाला 391 असे आता आपण नवीन लाभार्थी निवडलेले आहेत। रेशन कार्ड मध्ये आपल्याकडे अंत्योदय 176, प्राधान्य कुटुंब 2656, NPS 870 आणि पांढरे 66 असे एकूण 3,768 कार्ड धारक आहेत। आपल्याला सध्या कोटा नसल्याने नवीन लाभार्थी घेता येत नाही, तर त्या कोटा वाढवण्याच्या दृष्टीने आपण तालुक्याने पाठपुरावा करत आहोत आणि माननीय आमदार साहेब त्यामध्ये लक्ष घालत आहे। लवकरच आपल्याला वाढीव कोटा मिळाल्यानंतर जे गरजू लाभार्थी आहेत तर त्यांना आपल्याला या योजनेमध्ये मोफत रेशन धान्य या योजनेमध्ये समावेश करता येईल। जनगणनाचा आपण पहिला टप्पा मे मध्ये पूर्ण केलेला आहे, घरगणना झालेली आहे आणि आता सध्या आपल्याकडे मतदार नोंदणीचं मोठ्या प्रमाणात पडताळणीचं काम चालू आहे। तर मी या निमित्ताने आपल्या सर्वांना आवाहन करतो की आपण आपल्या BLO मार्फत आपले जे अर्ज आहे आपण तिथे राहतो आणि आपलं मतदार यादीत 2002 साली नाव होतं याचा पुरावा, हा पुरावा ते BLO यांच्या निवडणुकीच्या आयोगाने जे ऍप दिलेले त्या ऍप मध्ये पण पुरावा मिळतो 2002चा, किंवा आपल्याला स्वतःला पण जाऊन आपल्या घरातला कोणी जर कॉलेजला जाणारा विद्यार्थी असेल घरातील तर तो आपल्याला ते शोधून देऊ शकतो मोबाईलवर। तर 2002च्या यादीत ज्या लोकांचे नाव आहे त्या लोकांचे नाव